सो गाईज आता आपण चाललोय हे गिफ्ट पप्पाला द्यायला. सो बघू त्यांचं रिॲक्शन काय असेल. आणि ही जी जिम आहे ही माझी सगळ्याची जेव्हा मी जिम सुरू केली. 7 स्लो 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 स्लो. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आता कोल्हापूरमध्ये आलो आहे माझ्या होमटाऊनला. आणि हे लोकेशन तुम्हाला माहीत असेल, मी स्टार्टिंगला जेव्हा 2019ला व्लॉगिंग स्टार्ट केली होती त्यावेळेस ह्याच घरातून स्टार्ट केली होती. त्यानंतर थोडं बंद केलं आणि त्यानंतर आपण परत सुरू केलं आहे. सो आता आपण कोल्हापूरमध्ये आहे. आणि आज मी बघितलं पप्पा माझे 5-6 वर्षापासून एकच फोन वापरतात. आणि तो फोन ऑलमोस्ट खूप खराब झाला आहे. यूजच नाही होत त्या फोनचा. फोन उचलता येत नाही ना, व्हिडिओ कॉलला क्लिअर दिसतं ना काय ना काय. सो आज मी असं डिसाईड केलं की त्यांना एक फोन गिफ्ट करायचा. आता आपण थोड्या वेळाने कागलला चाललो आहे फोन घेण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो तिथं काय काय कशी प्रोसेस आहे आणि कोणता फोन आपण चॉईस करतो. दुसऱ्या बरोबर गेला असतो तुम्हाला बोलवलं बी नसतं काय. सेम स्टॉक सेम मोबाईल सगळे हेच कंडिशन असणार आहे. आमच्यात वेगळं मॉडेल आहे, त्यांच्यात वेगळं मॉडेल असं काही फरक होणार नाही. तुम्हाला जर पाहिजे म्हटलं असेल तर तुम्हाला ऑर्डर ब्रँडमध्ये. फायनली आपण फोन घेतला आहे आणि आता फोन घेऊन घरी चाललो आहे. सो आपण फोन घेऊन घरी आलेलो आहे आणि येतानाच मी रस्त्यातनं त्याला गिफ्ट पॅक केलेलं आहे. आणि सध्या तरी पप्पा बाहेर गेलेले आहेत काही कामानं, त्यांना येऊपर्यंत संध्याकाळ होईल मे बी. सो त्यानंतर आपण त्यांना देऊ फोन आणि बघू त्यांचं काय रिॲक्शन असेल. ओरडणार आहेत माझ्यावरती की कशाला घेतला, काय घेतला, एवढा खर्च आणि कुठनं आले पैसे, असं क्वेश्चन त्यांनी विचारणार आहेत. तरी पण आपण त्यांना फोन देऊ आणि बघू त्यांचं रिॲक्शन काय असेल आणि तुम्हाला तर दाखवतोच रिॲक्शन काय असेल. आणि आता सध्या मी माझा मील करेल. आता 4:30 4:30 वाजले संध्याकाळचे आणि मील करून मी जाणार आहे जिमला. सो आजपासून आपण वर्कआउट पण सुरू करतो आहे. आता आपण जिमला जायला रेडी झालेलो आहे. आता फक्त आपल्याला ब्लॅक कॉफी प्यायची आणि ही आपली जिम बॅग आणि मी आता याच्यावर जॅकेट घालणार आहे आणि आपण जिमला चाललो आहे. आणि आजपासून वर्कआउट आपण स्टार्ट करतो आहे. आणि आपला काही तिथं क्लायंट पण येणार आहे, त्याचा पण आपल्याला वर्कआउट घ्यायचा आहे आणि दाखवतो तुम्हाला सगळा वर्कआउट आजचा. 1 2 3 4 5 स्लो 1 2 स्लो 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 3 shoulder फक्त चेस्ट अप 4 8 9 10. आता एकदम 5 एकदम स्लो मारायचे. खाली घे खाली घे खाली घे खाली घे. पुश कर 1 खाली घे खाली घे खाली घे. पुश कर 2 खाली घे खाली घे खाली घे. पुश कर 3 4 लास्ट 1. होल्ड कर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पार्शियल कर हाफ कर. पुश 1 2 3 4 लास्ट 1 5 बस. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. साइड चेस्ट पोज दे. शोल्डर खाली बस. बाइसेप नाही. सो गाईज आपण वर्कआउट करून घरी आलेलो आहे आणि बॅटरी आणि स्टोरेजने आपल्याला साथ नाही दिलेली, त्यामुळं आपण पूर्ण व्हिडिओ शूट करू शकलो नाही आहे. थोडे क्लिप शूट झालेत, ते मी ॲड करून पोस्ट करेलच. आणि राहिली गोष्ट आता घरी आलो. थोडं आपण फुल बॉडी वर्कआउट केलेलं आहे, आजपासून स्टार्ट केलेलं आहे वर्कआउट. उद्या पण आता रेग्युलरली करेल थोडं स्टार्ट. सो गाईज आता आपण चाललो आहे हे गिफ्ट पप्पाला द्यायला. सो बघू त्यांचं रिॲक्शन काय असेल.
नाही डबल किंमत असते. सो गाईज तुम्ही बघितला पप्पांचं एकदम सायलेंट रिॲक्शन होतं. म्हणजे त्यांचे फक्त क्वेश्चन चालू होते, कशाला घेतलं, काय घेतलं, कुठून घेतलं, कितीला घेतलं. त्यांचा फक्त क्वेश्चनच सुरू होता की कितीला घेतला, कितीला घेतला, कितीला घेतला. पण मी सांगितलं नाही कितीला घेतला. सो सायलेंट रिॲक्शन होतं, जे एक्सपेक्टेड होतं की नॉर्मल असेल रिॲक्शन होतं. पण त्यांनी दाखवून देत नाहीत. वडिलांचं कसं असतं की त्यांच्यामध्ये एक प्रेम असतं पण ते दाखवून देत नसतात. तसं त्यांनी रिॲक्शन पण दाखवून दिलेलं नाही, त्यांच्या मनामध्येच ठेवलं ते रिॲक्शन. सो अशा प्रकारे व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आपण अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओ.